तर शेतकरी मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे आजही मान्सूनने प्रगती केलेली आहे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून ॲडव्हान्स दाखवत जवळपास दक्षिण पूर्व भागात, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात इथे बघू शकता मान्सूनने प्रगती केलेली आहे। लवकरच अरबी समुद्रातील शाखासुद्धा ॲक्टिवेट होणार आणि तिथे मान्सून प्रवेश करणार। ठीक आहे, जवळजवळ 50% जास्त श्रीलंकेचा भाग आता मान्सूनने व्यापलेला आहे आणि केरळमध्ये मान्सून येण्यास सध्याच्या परिस्थितीत सज्ज आहे। मला तरी असं वाटत आहे की नेक्स्ट ॲडव्हान्स म्हणजे नेक्स्ट नॉर्दर्न ऑफ लिमिट मान्सून हे दाखवतील डायरेक्ट केरळच्या दक्षिण भागात। ठीक आहे, तर काहीच दिवसात येणाऱ्या काही दिवसात म्हणजे जवळपास आजची 22 तारीख आहे, 22 मे 2024, 4 ते 5 दिवसात पश्चिम किनारपट्टीवर जवळपास सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच पुणेचा पश्चिम भाग, सातारा पश्चिम भाग, सांगली पश्चिम भाग या भागात पूर्व मोसमी घडामोडींना आता वेग येणार आहे। तीच मान्सूनची चाहूल राहणार। ठीक आहे, पेरणीसाठी आत्ता मला एक संभाजीनगरमधून फोन आला होता की धूळ पेरणी करायची आहे, मी तारखा सांगितल्या नाही। तर बघा, आत्तापर्यंत आपण पेरणीच्या तारखा दिल्या नाही। पेरणीच्या तारखा लगेच तुम्हाला मी जूनच्या पहिल्या आठवड्यात देणार आहोत। आता स्क्रीनवर जे तुम्ही पाहत आहे हे आपले टोकन यंत्र आहे। हे सध्या समोर जे दिसते हे खत आणि बियाणं पेरणे यंत्र आहे आणि सगळ्यात जबरदस्त जे यंत्र आहे हे 6700 रुपयाचं हे आहे सीडर मशीन। हे 5.5 इंचापासून तर 33 इंचापर्यंत अंतरावर बी टोकन करू शकतो। खोलीसुद्धा कमी होऊ शकते आणि भारतात एकमेव आपणच असं टोकन यंत्र देतो ज्याची खोली कमी करू शकतो। मजबूत मटेरियल आहे आणि हे तुम्हाला घरपोच मिळते। 95 88 61 85 16 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता। बघा पुढे आता सध्याची जे तुम्हाला ॲक्टिव्हिटी स्क्रीनवर दिसत आहे या स्क्रीनवर आपल्याला जवळपास सोलापूर, सांगली, सातारा, पुणेचा काही भाग, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीचा सुद्धा काही भाग, यात आपल्याला काही वेळात हवेचा वेग वाढून काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी थोडा जास्त पाऊस राहील। नाशिकचा जो पश्चिम भाग आहे, हरसूळ, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागातही काही प्रमाणात ॲक्टिव्हिटीची शक्यता आहे आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा। विदर्भाबद्दल जर आपण बोलायला गेलो तर विदर्भात उत्तर विदर्भ म्हणजे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाचा जो उत्तर भाग आहे या भागात काही ठिकाणी हलका पाऊस हवेचा वेग वाढून येण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी थोडा जास्त। आणि यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, घाटंजी, केळापूर, करंजी, राजूर, मारेगाव, झरी, जामनी, वणी, घुगुस या भागात थोडाफार पावसाची शक्यता आज आहे आणि उर्वरित भागात सुद्धा हवेचा वेग वाढून यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण बनेल आणि कुठेतरी हलका पाऊस पडेल। ठीक आहे, अशी एकंदरीत परिस्थिती। आणखी जर आपण बोलायला गेलो या तर लातूर, बीड जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात थोडाफार हलका पाऊस होऊ शकतो आणि जसं मी सांगितलं की सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून ॲक्टिव्हिटी ह्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटी संपणार नाहीत। काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा। ठीक आहे, मान्सूनच्या प्रगती आपण दरवेळेस दाखवतच आहोत आणि यापुढे तुम्हाला आपण पेरणीच्या सुद्धा तारखा देणार आहोत। ठीक आहे, सध्याच्या परिस्थितीत जे चक्रीवादळ बनत आहे हे उत्तर पूर्व भागाकडे मूव्ह याचा ट्रॅक दिसत आहे। ही उडीसासुद्धा लँडफॉल हे होऊ शकते। वेगवेगळे ट्रॅक सध्याच्या परिस्थितीत आपल्याला मॉडेल दाखवत आहे, परंतु पॅटर्न असा असतो की उत्तर पूर्व भागाकडे जायला पाहिजे आणि मी वारंवार सांगत असतो की अपवादात्मक उडीसाला सुद्धा याचा धोका बऱ्याचशा प्रमाणात असतो, पश्चिम बंगालला सुद्धा असतो। ठीक आहे, धन्यवाद।